स्वर्गीय अजितदादा पवार यांना दोडी ग्रामस्थांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं 2 दिवसापूर्वी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले। त्यांच्यासोबत विमान प्रवास करत असणारे तसेच पायलट, क्रू मेंबर इतरही 6 जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर शोकसभांचं आयोजन करत अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय। शुक्रवारी सकाळी दोडी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीसमोर भव्य शोकसभेचं आयोजन झालं। या शोकसभेत ग्रामपंचायत, ब्रह्मानंद शिक्षण संस्था, ब्रह्मानंद स्वामी पतसंस्था, प्रोड्युसर कंपनी, आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, सोसायटी या सर्वांच्याच वतीनं एकत्रित येऊन या शोकसभेत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अजितदादासारख्या माणसावर प्रेम करणारे ग्रामीण भागातील अनेक वृद्ध व्यक्तींनीही या ठिकाणी हजेरी लावून श्रद्धांजली वाहत जुन्या आठवणी ताज्या केल्या। या ठिकाणी दोडी ग्रामस्थांच्या वतीने अनेक उपस्थितांनी अजितदादा पवार, राष्ट्रवादी यांची उदाहरणं देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या। या ठिकाणी दुर्दैवी असं दुःखद असं निधन झालं। अजितदादा पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांचं कार्य, दादांचं काम या आपल्या सर्वांना ज्ञात आहे। दादांचं प्रशासनावरती असलेली पकड, काम करण्याची पद्धत आणि राजकारणात असलेला त्यांचा दीर्घ अनुभव, शरद पवार साहेबांसारख्या घराण्यातून लाभलेला त्यांना राजकीय वारसा आणि हे सर्व करत असताना पवार साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनात झालेली क्रांती, हे सर्व करत असताना या पवार घराण्याचं असलेलं योगदान शेती क्षेत्रातले उल्लेखनीय आहे। आणि या सर्व अनुभवाची शिदोरी घेऊन अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात वाटचाल करत होते। अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक प्रकर्षाने आपल्या सिन्नर तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1972 ला आपली जी भोजपूर धरणाची निर्मिती झाली आणि भोजपूर धरणाच्या निर्मितीतून आपल्या दोडी, नांदूर या 10-15 गावांचा कायमस्वरूपी दुष्काळाचा कायापालट झाला आणि आपण कुठेतरी हक्काची 2 पिकं घ्यायला आपली पाण्यामुळे सुरुवात झाली। आणि अशाच पद्धतीने सिन्नर तालुक्याचा जो उर्वरित वायू पांगरीचा जो भाग सातत्याने दुष्काळग्रस्त भाग होता आणि या भागामध्ये अक्षरशः जनावरांचे पिण्याचं पाणी आणि स्वतः शेतकऱ्याला पिण्याला पाणी 4-4 महिने राहत नव्हतं। अशा भयान परिस्थितीमध्ये अनेक वर्ष आपला हा वायू पांगरीचा भाग चितपत पडला होता। परंतु एखाद्या राजकीय शक्तीनं, एखाद्या धुरंधर नेतृत्वाने जर ठरवलं तर त्या भागाचं कायमस्वरूपी कायापालट होऊ शकतो। या पद्धतीचा अनुभव आपल्याला जेव्हा आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये देवनदीच्या माध्यमातून एक न भूतोन भविष्यती असा प्रकल्प भूमिगत पाईपलाईनने पाणी जेव्हा आपल्या दोडी, आज दोडीच्या भागामध्ये लाभार्थी आहे, आज लावळेवाडी पासून तर अक्षरशः वायू पांगरी सोंठाण्यापर्यंत पाणी आजही त्या नाल्यांमध्ये बंधारे तुडूंब भरलेले। हे सर्व कशाचं होतं काय तर एखाद्या धुरंधर नेतृत्वाने जर आपल्याला पाठबळ दिलं आणि त्याने जर आपल्याकडे चांगला सपोर्ट केला तर आपल्या भागाच्या जीवनात एक चांगली क्रांती घडू शकते। याचं एक ज्वलंत उदाहरण आज आपल्या या भागामध्ये घडतंय। अशा या धुरंधर नेतृत्वाचं काल 2 दिवसापूर्वी जे दुःखद असं निधन झालं त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची फार मोठी हानी या ठिकाणी झालेली। अशी माणसं अनेक कष्टातून एखादा माणूस या ठिकाणी कर्तृत्ववान माणूस जन्माला येतो। अशा पद्धतीनं स्वर्गीय आपले लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे दादा, नवे संपूर्ण महाराष्ट्राचे दादा आदरणीय अजितदादा पवार यांचं परवा विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं। आपल्याला कुणालाही अशा अपघाताची आपण कधी कल्पना केलेली नव्हती। अशा पद्धतीचा भीषण विमान अपघात त्यांचा झाला। मुंबईवरून सकाळी 8:10 विमानाने टेकअप केलं आणि 8:46 बारामती विमानतळाजवळ त्यांचा भीषण असा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये अजितदादांसमवेत त्यांचे बॉडीगार्ड आणि विमानातील कर्मचारी हे त्या अपघातामध्ये मृत्यू पावले। दादांबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे। दादा भाषणामध्ये मिश्किल अशी टिप्पणी करायचे
आणि मिश्किल टिप्पणी करत असताना जी सत्य गोष्ट आहे ती मोकळ्या मनाने बोलून दाखवायची, असा हा मोकळ्या मनाचा माणूस आणि आपल्या सिन्नर तालुक्यावर विशेष प्रेम असणारा माणूस, आपल्या तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांना प्रचार सभेमध्ये दिलेला शब्द खरा करणारे आणि तुम्ही फक्त निवडून आणा, मी मंत्रीपद देतो, मी मंत्री करतो असा शब्द, असा वादा त्यांनी केला होता आणि तो वादा त्यांनी खरा करून दाखवला आणि आपल्या तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपद दिलं. विकास कामामध्ये दादांचा हातखंडा होता, प्रशासनामध्ये प्रचंड मोठा वचक दादांचा होता. असा वचक असणारा आणि धाक दरारा असणारा हा व्यक्ती महाराष्ट्रातून कायमचा निघून गेलाय. मित्रो, आपल्याला असं वाटतंय, प्रत्येकाच्या मनामध्ये असं आहे की हा माझ्या घरातलाच माणूस गेलाय. आपल्या घरातला माणूस गेल्यासारखं प्रत्येक जण धाय मुकलून रडतंय. बारामती आणि त्या पंचकृषीमध्ये जर तुम्ही बघितलं तर लाखोने जनसमुदाय त्यांच्या अंत्यविधीसाठी लोटला होता आणि प्रत्येकाला वाटत होतं की माझ्याच घरातला व्यक्ती गेलाय, हा दुसऱ्याच्या कोणाच्या घरातला गेलेला नाही. आणि खूप मोठी मोठी माणसं त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आली होती, अखेरचा निरोप देण्यासाठी आली होती. त्यामध्ये केंद्रातील अनेक नेते होते, राज्यातील अनेक नेते होते. हर होणारी दिलखुलास करारी, वाद्याचा पक्का असलेला, दिलदार, वेळेचा पक्का असलेला आणि शेवटची घड्याळ हीच खून पटलेला असा हा माणूस आपल्यातून निघून गेलाय. मोठमोठे नेते धाय मुकून रडले, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, रडला, दुःख सागरात बुडाला. घड्याळाची टकटक थांबली, महाराष्ट्र पोरका झाला, कामाचा माणूस निघून गेला. सकाळी 6 वाजेपासून कामाचा धडाका लावायचा, रात्री 11-12 वाजेपर्यंत, रात्री 3 ते 4 तास फक्त आराम करणारा, झोपणारा हा माणूस अहोरात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी कष्ट करत होता. आणि माझ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांची प्रश्न मिटली पाहिजे, सुटली पाहिजे अशी तळमळ नेहमी व्यक्त करत होता. असा हा तळमळीचा हा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि आपल्या सर्वांना पोरकं केलेलं आहे. अशा या नेत्याला मी माझ्या वतीनं, आपल्या गावातील सर्व संस्थांच्या वतीनं, त्यामध्ये ग्रामपंचायत दोडी बुद्रुक, विविध कार्यकारी सोसायटी दोडी बुद्रुक, ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ, ब्रह्मानंद स्वामी सहकारी पतसंस्था, परमपूज्य ब्रह्मानंद फाउंडेशन, शेतमाल अॅग्री प्रोड्युसर कंपनी, उत्कर्ष भारती शेतकरी उत्पादक कंपनी आणि माझी विद्यार्थी संघटना, सर्व संघटनांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. आणि आपल्या महाराष्ट्राची काशी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत परमपूज्य विठ्ठल रुक्मिणी, आणि आपण या विठ्ठलाला या ठिकाणी विनंती करूया की हे विठ्ठला, आमच्या आजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार आणि त्यांचे 2 अंगरक्षक, एक सहाय्यक कॅप्टन आणि 2 पायलट असे सर्व 6 जण काल अतिशय 2 दिवसापूर्वी अतिशय विमान दुर्घटनेत त्यांचं दुःख निधन झालं. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये 11 वेळेस अर्थसंकल्प मांडणारे आपले अजितदादा, 6 वेळेस मुख्यमंत्रीपद भोगलेले अजितदादा, शेतकऱ्यांचे कैवारी आणि सहकार क्षेत्रात सहकार वर्षी अशा प्रकारे त्यांनी अनेक चांगले काम केले. असे आपले अजितदादा आणि त्यांच्याबरोबर केलेले 5 सर्व सहकारी यांच्या कुटुंबावर आणि अख्ख्या महाराष्ट्रावर दुःख कोसळलेले या 5 आणि 6 लोकांना परमेश्वर आपल्या जागी चांगली जागा देऊ अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. तर परमेश्वरा या सर्व 5 लोकांना आपल्या चांगली जागा देऊ आणि आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, ब्रह्मानंद स्वामी सहकारी पतसंस्थेच्या वतीने, सिन्नर तालुका फेडरेशनच्या वतीने, दोडी ग्रामपंचायत आणि तंटामुक्त समिती
व गुरुगुरु गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे सोबत असणारे त्यांचे सहकारी यांचं विमान दुर्घटनेत दुःखदायक निधन झालं. आणि आज या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस दादांचं दुःखद या कमी वयात निधन झालं तर आपल्या सर्वांना गोपीनाथ मुंडेचं स्मरण करून दिलं. अशा कमी वयात असा नेता जाणं मी म्हणजे आपल्या दृष्टीनं आणि राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीनं सर्वात मोठी दुःखद घटना आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तसेच ग्रामपंचायत बिडी सरपंच उपसरपंच सर्व संचालक यांच्या वतीने तसेच ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सर्व सभासद विद्यार्थी शिक्षक कर्मचारी आणि आमची समृद्ध नागरिक संस्था यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ या तिन्ही संस्थेच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आज या ठिकाणी आपण सर्व आपण सर्वजण स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक सभेचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे. या शोक सभेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपल्या सर्वांना माहिती आहे की दादांचं 3 दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. त्यांची काल अंत्ययात्रा होती. गेल्या 2-3 दिवसापासून तिथं लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या अंत्यविधीला हजर होता आणि त्या ठिकाणी ते घोषणा देत होते की अजितदादा अमर रहे, अजितदादा एकच वादा. खरंच हा एकच वादा आहे. जो शब्द दिला तो पाळणारा हा महाराष्ट्र शासनातला एक नेता तुमच्या आमच्यातून गेला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे. बंधूंनो, त्यांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर या पवार कुटुंबाचं आपल्या तालुक्यावर विशेषतः प्रेम होतं आणि विशेष उपकार आहेत. ज्यावेळेस दिगोळे साहेब आमदार होते आणि अशिंद तालुका दुष्काळी होता, वारंवार जेव्हा शरद पवारांच्या सभा व्हायच्या त्यावेळेस ते सांगायचे की हा तालुका मी बारामती सारखा करणार आहे. परंतु याला कुठलाही नैसर्गिक पाण्याचा स्रोत नसल्यामुळे कुठली सोय नसल्यामुळे त्यांनी या ठिकाणी एक मोठी MIDC आणली. पंचतारांची पण त्यांना करायची होती परंतु ते लोकांनी विरोध केल्यामुळे ते जमले नाही. परंतु त्यांनी जी MIDC आणली त्यामुळे आपला सिन्नर तालुका सुजलाम सुफलाम झालाय. पुढे अजितदादांनी सूत्र हाती घेतली. अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अनेक वेळा झाले, मंत्री झाले आणि खाते सांभाळले. त्यामध्ये त्यांनी हे जे ग्रॅव्हिटीने पाणी आणले हा मध्यंतरी बंद पडलेला प्रोजेक्ट पुन्हा सुरू केला आणि आपला तालुका अर्धा तालुका पुन्हा जलमय केला. त्याचप्रमाणे 24 तास वीज देण्याचं त्यांचं वचन होतं. त्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी प्रेरणा उभे करून त्यांनी या तालुक्याला वीज देण्याचा शेतकऱ्यांना सुखी आणि समाधानी करण्याचं काम त्यांच्या परीने केलेलं आहे. ग्रामीण भागातील रस्ते हायवेला आणि नॅशनल हायवेला जोडण्याचा एक प्रकल्प माणिकरावच्या मनात होता तो त्यांनी त्यांच्यापुढे मांडला आहे. क्षणाचा विलंब न करता या प्रयोगाला त्यांनी मान्यता दिली आणि लासलगाव ते इगतपुरी या मध्य मार्गाने जेवढे खेडे ते जोडण्याचं काम जे केलं त्याला खरं श्रेय जे असेल तर ते अजितदादांचं आहे. अजितदादा शब्दाला पक्के होते. त्या बोलताना जर चूक झाली तर ते चूकच झाली म्हणायचे. एकदा त्यांच्याकडून सहज शब्द गेला होता की बंदरात पाणी नाही तर मी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली तर ग्रामीण भागात ठिकठिकाणी शोकसभांचं आयोजन करत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर, शिंगोटे.